ज्यावेळेस भंडारदरा पूर्णपणे भरतो त्यावेळेस हाच तो दरवाजा आहे जो उघडल्यानंतर पुढे वॉटरफॉल चालू होतो. आजची दृश्य पहा, पूर्ण कोरडा झाक पडलेला आहे भंडारदरा. आज दिनांक आहे 17 जून. नाहीतर दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी तर पाणी भरत भरत यायला लागलेलं असतं आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान पूर्णपणे धरण भरलेलं असतं. ज्यावेळेस पूर्ण दरवाजे उघडले जातात आणि दरवाजे उघडल्यानंतर बाहेर जो बॅक साईडला जो वॉटरफॉल जो चालतो बॅक वॉटरचा, तो 2 दरवाजे उघडले जातात. त्यात आपण इथे पहा, कंडिशन अशी आहे की सध्या जरासुद्धा पाणी नाही आहे. हे पहा, हे पहा, हा एक दरवाजा पूर्णपणे पॅक झालेला आहे आणि जो दरवाजा आहे तो किती भक्कम आहे पहा एकदा कसा आहे. पूर्णपणे यू आकाराचा आहे आणि हा जो जलाशय हा आहे भंडारदरा. समोर जे पाहता येत ना, समोर आहे त्याची केबल जॉईंट केलेली इथं आणि त्याला साथ आहे याची, पाहू शकतात एकदम पकाटे. आपल्याच्याने हालत पण नाही आहे, इतका मोठा आहे हा. पाहू शकता जलाशयाचा हा बॅकवॉटर. बॅकवॉटर कशाचा, आपण आतल्याच वॉटरमध्ये येतं. बॅकवॉटर इथून मागं पडते. हा आमचा दादूस काय म्हणतो बोल. आहे का धरणात पाणी? आहे काहीच नाही ना. बघा पाणी काहीच नाही आहे. जांभळं खाल्लेत आम्ही आत्ता मस्त तोडून. कोणीतरी महाशयनी म्हटलं होतं की यंदा जांभळं भरपूर खायला मिळणार, कारण असं आहे की पाऊस कमी असला की फळं, ज्या झाडाला फळं येतात ते झाडांना भरपूर फळं येतात. तर यंदा कचकटून जांभळं खाल्ली. तिथंच खाल्ली भंडारदराची, तिथं जिथं तो विद्युत निर्मिती होती का त्या ठिकाणी. लई खाल्ली, तोडून खाल्ली. काय म्हणतो, चला मला पण यायचं. चला मी पण चाललो शंभूच्या मामाकडे. हा आहे भंडारदरा जलाशयाचा, जिथून दरवाजे उघडले जातात आणि बाहेर पाणी सोडले जातं. तुम्ही म्हणता धरण पलीकडं आहे, परंतु मी धरणाच्या आतमध्ये आहे. पाहू शकतात यंदा पाऊस कमी झाल्या कारणाने धरणामध्ये पाणी बिलकुल नाही आहे. मागे पाहू शकतात पूर्ण कोरडं झाक पडलेले आहे आणि हे आहेत दरवाजे धरणाचे. असंख्य असं जलाशयाचा अथांग सागर आहे हा भंडारदरा. मोसम तर होतोय. आम्ही आत्ता घाटघराकडे होतो, तिथं पाऊस झाला, सुरू झाला ना आम्ही इकडं आलो. समोर हा जो डोंगर पाहतायत, या डोंगराच्या पलीकडं आहे हरिश्चंद्रगड. आम्ही तिकडून आलोत आणि धरणामध्ये पाण्याची पातळी पूर्णपणे खाली गेलेली. हे पहा, पाहू शकतात. दादू ये ना इकडं. हे पहा, आम्ही स्टे केला तिथं समोर, नाहीतर पूर्ण धरण भरलेलं असतं. किती पाणी साठा असतो बापरे. आता पाण्याची पातळी पूर्ण खाली गेलेली. कुठं जातोय तू? हे पहा पाणी किती खाली गेले. नजारा सुंदर आहे, परंतु पर्यटक येतात आणि हे पाहू शकतात किती घाण करून जातात. ही आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची ओळख आहे. ते जिथं जातात तिथं घाण करतात, अशातला हा भाग आहे. पाहू शकतात इतका सुंदर नजारा आहे. धरणाची पातळी जरी खाली गेलेली असली, परंतु धरण परिसर हा जरी आपल्याला पाहण्यासाठी आहे, पण पाहता पाहता आपली घाण इथं सोडून जायची ही सवय खूप वाईट आहे. दादू काय करतोय? कुठं जायचंय? खाली जायचं धरणात? ए बाबा, खाली जायचंय?
मला भीती वाटती ना. हळूहळू येऊ का? बरं बरं आलो. चला शेठ म्हटले हळूहळू या. येऊ मग काय, हळूहळू तर हळूहळू, शेठ म्हणतील तसं. मला आहे ना मित्रांनो, जिथं जास्त उंची असते ना भीती वाटते तिथं. आम्ही घाटघरला होतो आत्ता. ती चिमणी जी असते ना, ज्या ठिकाणी फॉरेस्टचे लोक पाहतात, म्हणजे असे ते परिसराची पाहणी करतात, त्या चिमणीवरती पठ्ठा रपारप वर चढला आणि खाली येताना रपारप आला. मी वर गेलो आणि येताना फाटली ना, उतरताना. जाताना काही नाही वाटलं. हा बघा ना माझ्या पुढे भेटतोय काही, चाललाय गप्पा गप. मित्रांनो धरणाचं पाणी बघा ना किती खोल खाली गेलंय. इतकं भरायला किती पावसाची गरज आहे. बापरे, आला 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 आला. हो हा 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 हा, इकडं कर तिकडं नाही. मित्रांनो आलोय. हा आहे भंडारदरा धरण, ज्याच्यामध्ये आज आम्ही आहोत. तो जो तुम्हाला दरवाजा दाखवला, तो धरणातून पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होतं त्यावेळेस तिथून पाणी सोडलं जातं. आणि सध्या पाऊसच नसल्या कारणाने धरणाची पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे, पाहू शकतात. असं आपल्याला वाटतं की भरपूर पाणी आहे पाणी. अजून मृत साठ्यापर्यंत गेलेला नाही आहे पाण्याचा साठा. दद्दू गार आहे का पाणी? बापरे, पाणी वर येईन ना.